नमस्कार. माझ्या ज्या नवीन ताई मोतीवर्क शिकवत आहे त्यासाठी या मोत्याच्या 2 डिझाईन मी घेऊन आले आहे. पहिल्या भागात मी 2 डिझाईन तुम्हाला करून दाखवल्या आणि या भागामध्ये तुम्हाला 2 डिझाईन करून दाखवणार आहे. आणि प्लीज ज्या ताई रेग्युलर मोतीवर्क बनवतात त्यांना हा व्हिडिओ स्लो वाटू शकतो किंवा खूप सावकाशपणे सांगताय असंही वाटू शकतं. परंतु नवीन शिकणाऱ्या ताईसाठी हा व्हिडिओ मला अगदी सावकाशपणे सांगणं गरजेचं आहे. तर हे लक्षात ठेवा. आणि माझे जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि खाली कमेंटही करा, कारण तुमच्या सपोर्टचीसुद्धा मला तेवढीच गरज आहे. तर पाहूया आता या नवीन 2 डिझाईन. धाग्यामध्ये इथं 6 पांढरे मोती घेऊन मी त्याची गोड्समध्ये सर्कल केला होता आणि त्याच्यानंतर 7 पांढरे मोती आणि 1 गुलाबी मोती टाकून खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून परत 6 पांढरे मोती टाकून पाकळी बनवली होती. परंतु व्हिडिओ थोडा माझ्याकडं पुढं गेला, त्यामुळं 2 पाकळ्या हे जे आहेत ते इथं आधीच बनवून झाल्यात. आणि तिसरी पाकळी तुम्हाला अगदी व्यवस्थित परत एकदा सांगते मी. धाग्यामध्ये 7 पांढरे मोती टाकायचे आहेत आणि 1 गुलाबी मोती टाकायचं आहे. त्यानंतर परत खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि आता 6 पांढरे मोती टाकून ही पाकळी कंप्लीट होते. 6 पाकळी टाकून खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आणि पुढच्या पांढऱ्या मोत्यावर घ्यायची पुढची पाकळी बनवण्याकरता. अशा पद्धतीनं 3 पाकळ्या इथं बनवून झालेल्या आहेत. 1 पाकळी तुम्हाला अगदी व्यवस्थित सांगितली मी. आता परत 7 पांढरे मोती आणि 1 गुलाबी मोती टाकायचा आहे. गुलाबी नंतरच्या पांढऱ्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे आणि 6 पांढरे मोती टाकायचे आहेत. आणि परत खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई पुढच्या दिशेने काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ह्या पाकळ्या बनवायच्या आहेत. परत 7 पांढरे मोती टाकून 1 गुलाबी मोती टाकून सुई खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढली आणि 6 पांढरे मोती टाकून खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई पुढच्या दिशेने काढून घेतली आहे. खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे. तर अशा पद्धतीनं 6 पाकळ्या इथं ज्या आहेत त्या आपल्या बनवून झालेल्या आहेत. आणि आता पांढऱ्या 3 मोत्यातून सुई काढली मी आणि हिरवे 4 मोती टाकून 1 गुलाबी मोती टाकला आहे आणि खालच्या हिरव्या मोत्यातून सुई परत काढते. यामध्ये आता परत आपल्याला अशा 6 पाकळ्या बनवायच्या आहेत. तर परत हिरवे 3 मोती टाकले आणि या बाजूच्या पांढऱ्या 3 मोत्यातून सुई खालच्या दिशेने घ्यायची आहे. या बाजूच्या पांढऱ्या 3 मोत्यातून सुई खालच्या दिशेने घ्यायची आहे. अशा पद्धतीनं मध्ये आपल्याला या पाकळ्या करायच्या आहेत. हिरव्या मोत्याच्या खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे आणि खालीपासून 3 पांढरे मोती सोडून वरच्या दिशेने आपल्याला सुई काढायची आहे. हे पहा 3 पांढरे मोती सोडलेत मी आणि सुई वरच्या दिशेने घेतली आहे. 4 हिरवे मोती टाकून 1 गुलाबी मोती टाकते आणि परत खालच्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घेते आणि आता 3 हिरवे मोती टाकायचे आणि या बाजूच्या खालच्या 3 पांढऱ्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने घ्यायची आहे. अशा पद्धतीने या पाकळ्यामध्ये ज्या आहेत त्या बनणार आहेत. 2 पांढऱ्याच्या पाकळ्याच्या मध्ये हिरव्या मोत्याच्या अशा पाकळ्या आपल्याला बनवायच्या आहेत. 3 पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने घ्यायची. त्यानंतर परत 4 हिरवे मोती टाकायचे, 1 गुलाबी मोती टाकायचा, खालच्या हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि परत 3 हिरवे मोती टाकून या पाकळीच्या खालच्या दिशेच्या 3 पांढऱ्या मोत्यातून सुई खालच्या दिशेने घ्यायची. पुढची पाकळी बनवण्यासाठी परत खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण पुढच्या दिशेने काढून घेतो.
आता परत 3 पांढऱ्या मोत्यातून सुई काढली, 4 हिरवे मोती टाकणार, 1 गुलाबी मोती टाकणार आहे आणि खालच्या हिरव्या मोत्यातून सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. 3 हिरवे मोती टाकून खालच्या बाजूच्या 3 पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आता ही आपली शेवटची पाकळी आहे. 4 हिरवे मोती टाकून 1 गुलाबी मोती टाकला आहे आणि खालच्या हिरव्या मोत्यातून सुई काढली आहे आणि 3 हिरवे मोती टाकून या बाजूच्या पांढऱ्या 3 मोत्यातून खालच्या बाजूच्या काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने पांढऱ्या 6 आणि हिरव्या मोत्यांच्या 6 पाकळ्या, अशा 12 पाकळ्या आपण इथं बनवलेल्या आहेत. आता आपल्याला हे पहा, हिरव्या ज्या पाकळ्या आहेत ह्या जोडायच्या आहेत अशा गोल्डन मोत्यानं. तर 3 गोल्डनचे मोती टाकून इथे पहा मधले 2 जे हिरवे मोती आहेत ना त्यातून सुई काढायची आहे. हे पहा असे मधले जो 2 हिरवे मोती आहेत त्यातून सुई काढायची आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला आणखीन एकदा दाखवते मी इथं. या बाजूला हे जे मधले आहेत, खालचा हिरवा आणि वरचा हिरवा मोती सोडून मधले जे 2 हिरवे मोती आहेत त्यातून आपल्याला सुई काढायची आहे प्रत्येक वेळेस अशा पद्धतीनं. आणि आता गोल्डनचे 3 मोती टाकायचे आहेत. आणि हे पहा मधले 2 हिरवे मोती खालचा आणि वरचा सोडून द्यायचा आहे आणि मधल्या 2 हिरव्या मोत्यातून सुई काढायची आहे. अशा पद्धतीने या पाकळ्या आपल्याला जोडायच्या आहेत. आता गोल्डनचे 3 मोती टाकायचे आहेत. मधल्या 2 मोत्यातून हिरव्या मोत्यातून सुई काढायची. परत गोल्डनचे 3 मोती टाकायचे. खालचा वरचा 2 मोती सोडून मधल्या हिरव्या 2 मोत्यातून सुई काढायची आहे. अशा पद्धतीनं गोल्डनचे 3-3 मोती टाकत हे हिरव्या ज्या पाकळ्या आहेत त्या आपण जोडणार आहोत, त्यामुळे त्या उचलून येणार आहेत. मधल्या 2 हिरव्या मोत्यातून सुई काढायची. गोल्डनचे 3 मोती टाकायचे आणि परत मधल्या 2 हिरव्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. अशा पद्धतीनं हे शेवटची आपण इथं जोडतोय. तर हे पहा, ह्या हिरव्या ज्या पाकळ्या आहेत त्या वर उचलून आल्यात आणि पांढऱ्या ज्या आहेत त्या खाली राहिलेल्या आहेत. आता इथं आपल्याला फासा टाकायचा आहे. अशा पद्धतीनं इथं फासा टाकून घ्यायचा आहे. धागा पूर्ण ओढून घ्यायचा आणि आता आपण धागा खालच्या पांढऱ्या मोत्याकडे न्यायचा आहे आपल्याला खालच्या दिशेनं. हे पहा हिरव्या मोत्यातून सुई काढून घेते आणि असं खालच्या दिशेनं सुई काढायची आपल्याला. आणि पांढऱ्या मोत्यातून पुढच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं पहा गुलाबी मोत्यापासून 2 मोती सोडून खाली सुई काढली आपण आणि इथं आता गोल्डनचे 5 मोती टाकायचे आहेत आपल्याला. थोडं जवळून दाखवते मी तुम्हाला इथं. हे पहा पांढऱ्या मोत्यातून सुई काढायची आहे. गोल्डनचे 5 मोती टाकायचे आहेत आणि पुढच्या पाकळीच्या हे पहा पांढऱ्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढायची आहे आणि या बाजूच्या पांढऱ्या मोत्यातून परत खाली घ्यायची आहे. गुलाबी मोत्यापासून दुसऱ्या नंबरचा हा पांढरा मोती असणार आहे. परत गोल्डनचे 5 मोती टाकलेत मी
गुलाबी मोत्यापासूनचा हा दुसरा मोती आहे, त्यातून सुई वरच्या दिशेनं काढायची आणि इकडं त्याच दुसऱ्या मोत्यातून खालच्या दिशेने या बाजूला यायचे. अशा पद्धतीनं 5-5 गोल्डनची मोती टाकत, हे पहा गुलाबी मोत्यापासून खालचा 2 नंबरचा मोती आहे हा. या दिशेने आपण वर सुई काढली आणि या बाजूच्या 2 नंबरच्या मोत्यातून सुई खाली घ्यायची. तुम्ही व्हिडिओ अगदी संपूर्ण पहा व्यवस्थित आणि नंतर डिझाईन बनवायला घ्या. कारण किती जरी झूम करून दाखवलं ना तरी काही म्हणजे अगदी बारीक गोष्टी नाही दिसत यामध्ये. अशा पद्धतीनं हे फूल आपलं कंप्लीट झाले. खालच्या पांढऱ्या मोत्यातून सुई काढून घेतली आणि इथं एक फासा टाकायचा आहे आपल्याला, कारण आता धागा आपल्याला कट करायचा आहे. त्यामुळं 2-3 मोत्यातून सुई काढून फासा टाकून आपण धागा कट करणार आहोत, कारण मग धागा परत कधी पण निसटत नाही. तर अशा पद्धतीनं हे फूल आपलं कंप्लीट झालेलं आहे. अशा पद्धतीनं छोट्या छोट्या हळदी कुंकवाच्या वाट्या ठेवण्यासाठी अतिशय सुंदर असं हे स्टँड दिसतं, कारण ह्यातले हिरवे फुलं जे आहेत ते वर उचलून दिसतात. आणि आता ही पाहूया दुसरी डिझाईन. तर यासाठी आपल्याला निळे 3 मोती आणि गोल्डनचा 1 मोती टाकून चौकोन बनवायचा आहे. सिंगल धागा घेऊन यामध्ये गाठ दिली मी आणि आता गोल्डनचे 3 मोती टाकून पहिल्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घेते. अशा पद्धतीनं हे गोल्डनचा मोत्याचा जो आहे तो आपला मध्य असणार आहे. त्यानंतर पुढच्या गोल्डनच्या मोत्यातून सुई काढायची आहे आणि इथं निळे 3 मोती टाकायचे. त्यानंतर खालच्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर पुढच्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे आणि निळे 3 मोती टाकून या बाजूचे पान आपल्याला बनवायचं आहे. निळे 3 मोती टाकलेत मी आणि खालच्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. त्यानंतर शेवटचं चौथ्या गोल्डनच्या मोत्यातून सुई काढायची आणि निळे 3 मोती टाकून या बाजूची डिझाईन आपल्याला करायची आहे. निळे 3 मोती टाकून खालच्या गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. अशा या डिझाईनच्या 4 बाजू आता तयार झालेल्या आहेत. यावरती आपल्याला आता पुढची डिझाईन बनवायची आहे. तर आता आपण 3 पांढरे मोती घेऊन कॉर्नरचा जो मोती आहे 1 मोती निळा त्यातून सुई काढायची आहे आणि आता मधले जे 2 निळे मोती आहेत त्यातून सुई काढून घेऊन पांढरे 2 मोती वरती टाकायचे आहेत आणि परत त्याच 2 निळ्या मोत्यातून सुई पुढच्या दिशेने घ्यायची आहे. परत आपल्याला कॉर्नरच्या एका मोत्यावर यायचं आहे आणि आता इथं 3 पांढरे मोती टाकायचे आहेत. तीन पांढरे मोती टाकून खालच्या निळ्या मोत्यातून सुई काढायची आहे आणि परत मधले जे 2 निळे मोती आहेत त्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची आहे आणि 2 पांढरे मोती परत टाकून पांढरी मोती टाकून परत खालच्या निळ्या 2 मोत्यातून सुई पुढं काढायची आहे. अशा पद्धतीनं परत कॉर्नरवरती आल्यानंतर निळ्या एका मोत्यावर पांढरे 3 मोती टाकायचे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की कॉर्नरवरच्या एका निळ्या मोत्यावर 3 पांढरे मोती टाकायचे आहेत आणि मधल्या निळ्या 2 मोत्यावर पांढरे 2 मोती टाकून या चौकोनाला सर्व बाजूंनी पांढरे मोती लावायचे आहेत आपल्याला. तर आता आपण कॉर्नरचं शेवटचं निळा मोती आहे त्यावर 3 पांढरे मोती टाकू. अशा पद्धतीनं सर्व बाजूने आता पांढरे मोती आपण लावून घेतले.
आता बरोबर पांढरे 3-3 मोत्याच्या मध्यभागातून सुई काढायची आहे. म्हणजे दोन्ही पण बाजूला 3-3 पांढरे मोती राहिले पाहिजेत. आणि गोल्डनचे 7 मोती टाकून एक मोती सोडून त्या खालच्या मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. आणि आता परत गोल्डनचे 5 मोती टाकायचे आहेत. आणि इथे पण बरोबर मध्यातून, हे पहा, मध्यातून परत अर्धीच्या मोत्यातून सुई वापस घ्यायची आपल्याला. आणि इथं गुलाबी एक मोती टाकून खालचे 2 गोल्डन मोती टाकून त्या पुढचे जे गोल्डन मोती आहेत त्यातून आपल्याला सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. या बाजूने पण परत 3 गोल्डन मोत्यातून सुई खालच्या दिशेने घ्यायची आहे. आणि गुलाबी मोती टाकून 3 गोल्डन मोत्यातून सुई काढली आपण. आणि एक गुलाबी मोती टाकून आता हे पहा, पांढऱ्या दुसऱ्या मोत्यातून तिसऱ्या मोत्यात सुई बाजूच्या दिशेने काढून घेतली आहे. आता आपल्याला परत गोल्डन मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढायची पुढची पाकळी बनवण्याकरता. तर आता इथं आपल्याला 6 गोल्डन मोती टाकावे लागतील. आणि दुसऱ्या गोल्डन मोत्यातून सुई काढून घेऊन या बाजूने आता 5 गोल्डन मोती टाकायचे आहेत. आणि बरोबर मध्य जो आहे पांढऱ्या मोत्याचा तिथून एका पांढऱ्या मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढायची आहे. आता इथं एक गुलाबी मोती टाकायचा आहे. आणि 2 गोल्डन मोती टाकून पुढच्या 3 मोत्यातून सुई काढायची आहे. 2 खालचे गोल्डन मोती सोडून देऊन पुढच्या मोत्यातून सुई काढायची आहे 3 मोत्यातून. तसंच या दिशेला पण करायचं आहे. 3 गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. आणि एक गुलाबी मोती इथे आपल्याला टाकायचा आहे. आणि सुई परत पांढऱ्या मोत्यातून फिरवत पुढचं पान करण्यासाठी सुई त्या दिशेने आपल्याला न्यायची आहे. पांढऱ्या मोत्यातून सुई फिरवत नेऊन आपल्याला पांढऱ्या मध्यापर्यंत यायचं आहे. आणि गोल्डन मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आहे. हे पहा, पांढऱ्या मध्यपर्यंत येऊन गोल्डन मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली आहे. आता परत पहिल्याप्रमाणेच गोल्डनची 6 मोती टाकायची, खालच्या मोत्यातून काढून घ्यायचे. आणि परत या बाजूला गोल्डनची 5 मोती टाकून पांढऱ्या मध्यमधून वरच्या दिशेने सुई काढायची. गुलाबी मोती टाकून खालचे 2 गोल्डन मोती टाकून पुढच्या 3 गोल्डन मोत्यातून सुई काढायची आहे. या दिशेला पण 3 गोल्डन मोत्यातून सुई काढून गुलाबी मोती टाकायचे. अशा पद्धतीनं चारही बाजूला अशी डिझाईन करून आपल्याला ही डिझाईन कंप्लीट करायची आहे. तर ज्या मैत्रिणी नवीन शिकत आहेत त्यांनी असे छोटे छोटे फुलं डिझाईन करून पहा, नक्कीच तुम्हाला जमेल. आणि माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.